नमस्कार श्रोत्यांनो, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं राशी स्वामी चमत्कार या आपल्या आध्यात्मिक मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण बोलणार आहोत कुंभ राशींच्या लोकांबद्दल. पुढील 140 दिवस हे तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा बदल घडवणारे ठरणार आहेत. या दिवसात तुम्ही अफाट पैसा, यश, मान सन्मान आणि आनंद अनुभवणार आहात. पण एक गुपित आहे, या सगळ्यांचा फायदा घ्यायचा असेल तर तुम्हाला फक्त हे एक काम नक्की करावं लागेल. काय आहे ते काम? चला तर मग जाणून घेऊया संपूर्ण रहस्य. कुंभ राशींच्या जातकांनो, तुमच्या जीवनात आजवर कितीही संघर्ष आले असले तरी आता विश्वाने तुमच्या नशिबाला नवीन दिशा देण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील 140 दिवस तुमच्यासाठी इतके शुभ आणि समृद्धीचे असतील की आयुष्यात कधीच न अनुभवलेले सुख, समाधान आणि पैसा तुम्हाला लाभणार आहे. तुमच्या हातातले नशीब आता चमकणार आहे. परंतु यासाठी तुम्हाला एक लहानसं पण अतिशय महत्त्वाचं काम करावं लागणार आहे. हे काम केलं की तुमच्या जीवनात जणू पैशांचा धबधबा वाहू लागेल आणि स्वप्नवत बदल तुमच्या समोर घडतील. विश्वास असेल तर आत्ताच या व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये स्वामी माऊली असे टाईप करा. स्वामींचा आशीर्वाद तुमच्यावरती प्राप्त होईल. या 140 दिवसांच्या काळात कुंभ राशींचे लोक जे काही करणार आहेत त्यामध्ये यश त्यांना आपोआप मिळणार आहे. व्यापार करणाऱ्यांना अचानक मोठ्या ऑर्डर्स मिळतील. नोकरी करणाऱ्यांना नवीन संधी आणि बढती मिळेल. तर शेअर बाजार किंवा गुंतवणूक करणाऱ्यांना भरघोस नफा दिसेल. वाणी आणि वागणूक नियंत्रित ठेवावी लागेल. फक्त कमाई नाही तर पैसा टिकवणं आणि वाढवणं हाच खरा वेळ असणार आहे. कुंभ राशींचे लोक मेहनती असतात, पण कधी कधी ते संधीचं महत्त्व ओळखत नाहीत. पुढील 140 दिवसांमध्ये मात्र संधीचा पाऊस पडणार आहे. जर तुम्ही हुशारीने निर्णय घेतले तर तुम्ही आयुष्यभरासाठी स्थिर संपत्ती कमवू शकता. पण जर गाफील राहिलात तर नशीब तुमच्या हाती येऊनही निसटेल. म्हणून या काळात सावध राहणं, योग्य लोकांची साथ घेणं आणि योग्य वेळी निर्णय घेणं हेच तुमचं खरंच शस्त्र ठरणार आहे. या काळात तुम्हाला पैशांची कमतरता भासणार नाही. घरात धन, वैभव आणि ऐश्वर्य वाढताना दिसेल. ज्यांनी आजवर गरिबी, कर्ज किंवा संकट भोगली आहेत त्यांना आता हळूहळू मुक्ती मिळेल. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, अफाट पैसा मिळाला म्हणून त्याचा दुरुपयोग करू नका. कारण पैसा जितक्या सहजतेने मिळतो तितक्याच सहजतेने तो निसटतो सुद्धा. योग्य ठिकाणी गुंतवा, दान धर्म करा आणि देवाचे आभार माना. मग हा पैसा तुमच्यासोबत कायम राहील. आता तुम्हाला वाटत असेल की हे एक काम नक्की काय आहे, तर ते काम आहे कृतज्ञता आणि दानधर्म. होय, पुढील 140 दिवस जर तुम्ही रोज सकाळी उठून देवाचे आभार मानले आणि आपल्या उत्पन्नातून थोडासा भाग गरीब गरजू लोकांना दिला तर पैसा जण दुप्पट वेगाने परत परत तुमच्याकडे येईल. हीच खरी गुपित शक्ती आहे. जितकं तुम्ही द्याल तितकं विश्व तुमच्याकडे परत येईल. आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्ताच या व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. कुंभ राशींच्या लोकांसाठी पुढील 140 दिवस हे केवळ आर्थिक नाही तर मानसिक समृद्धीचेही असतील. जे लोक अनेक वर्षांपासून नैराश्यात होते, आत्मविश्वास गमावले होते, त्यांना या काळात अचानक नव्या ऊर्जेची जाणीव होईल. पैसा येईलच, पण त्याचबरोबर मनशांती, आनंद आणि कुटुंबियांसोबतचे संबंधही सुधारतील. नात्यांमध्ये जिथे दुरावा होतो तिथे जवळीक निर्माण होईल. म्हणूनच या दिवसात प्रत्येक क्षण सकारात्मक विचारांनी भरून टाका. या काळात तुमच्यावर लक्ष ठेवणारे, मत्सर करणारे लोकही सक्रिय होतील. ते तुमचं यश पचवू शकणार नाहीत. काही लोक तुमच्या आडवे येण्याचा प्रयत्न करतील, अफवा पसरतील, पण घाबरू नका. लक्षात ठेवा, तुमचं नशीब तुमच्या हातात आहे. देवाच्या कृपेने मिळणारा पैसा आणि यश कुणाच्याही डावपेचांनी आता थांबणार नाही. मात्र संयम राखा, वादात गुंतू नका आणि शांततेने आपलं काम करत राहा. हाच तुमचा विजयाचा मंत्र आहे. व्यवसाय करणाऱ्यांना या काळात अपार वाढ मिळणार आहे. नवीन शाखा सुरू करण्याची, नवी गुंतवणूक करण्याची किंवा परदेशी व्यवहार जोडण्याची संधी मिळेल. या काळात मिळणाऱ्या एका करारामुळे तुमचं नशीब कायमचं बदलू शकतं.
पण व्यवहार करताना कागदोपत्री काळजी, गोष्टी काळजीपूर्वक वाचा, कारण पैशांसोबत जबाबदारीही आता वाढणार आहे. योग्य निर्णय घेतला तर येणारी पिढीही या समृद्धीचा आनंद घेईल. नोकरी करण्यासाठीही हा काळ खूपच शुभ आहे. ज्यांनी वर्षानुवर्ष बढती अडकली होती त्यांना आता अचानक उच्च पदावर बसवले जाईल. वेतनवाढ, बोनस किंवा नवी नोकरी यामुळे तुमच्या जीवनशैलीत मोठा बदल दिसेल. पण यासोबतच मेहनत, निष्ठा आणि प्रामाणिकपणा विसरू नका, कारण नशीब कितीही साथ देत असलं तरी प्रयत्नांशिवाय त्याचं फळ टिकत नाही. विद्यार्थ्यांसाठी सुद्धा या 140 दिवसांचा काळ सोन्याहून पिवळा ठरणार आहे. परदेशात जाण्याची स्वप्न पाहणाऱ्यांना अचानक शिष्यवृत्ती मिळेल, स्पर्धा परीक्षेत यश मिळेल आणि ज्यांना शिक्षणात अडथळे आले होते त्यांचे मार्ग खुले होतील. पण यशाचा आनंद मनात ठेवूनही अहंकार टाळा. नम्रता राखलीत तर विश्व तुमच्यावर अधिक कृपा करेल. विश्वास असेल तर आत्ताच या व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. या काळात तुम्हाला अचानक जुने पैसे, गुंतवणूक किंवा पूर्वी दिलेली रक्कम परत मिळेल. जे पैसे तुमच्या हातातून निसटले होते ते आता पुन्हा येणार आहेत. काहींना वडिलोपार्जित मालमत्तेतून मोठा हिस्सा मिळेल. अचानक मिळालेला हा पैसा तुमच्या जीवनात जणू नव्या पर्वाची सुरुवात करेल. पण त्याचा वापर विचारपूर्वक करा, कारण हा पैसा फक्त खर्चासाठी नाही तर भविष्यात सुरक्षिततेसाठी आहे. कुंभ राशींच्या लोकांना या काळात अध्यात्माची ओढही लागेल. पैसा, वैभव आणि ऐश्वर येईलच, पण मनाला खरा आनंद मिळेल तो देवाच्या स्मरणाने. त्यामुळे दररोज प्रार्थना, ध्यान किंवा दानधर्म करण्याची सवय लावा. हीच सवय तुमचं नशीब अधिक पक्क करेल. जितकं तुम्ही अध्यात्माशी जोडाल तितकं विश्व तुमच्यासाठी दार उघडेल. या 140 दिवसांच्या काळात तुम्हाला प्रवासाची संधी मिळेल. परदेश प्रवास, धार्मिक यात्रा किंवा व्यवसायासाठी नवे दौरे होतील. या प्रवासांमधून केवळ पैसा नाही तर नवीन संबंध, नवीन अनुभव आणि नवीन ज्ञान मिळेल. तुम्ही भेटाल त्या लोकांमधून भविष्यातील भागीदारी निर्माण होईल. म्हणून प्रत्येक प्रवासाला सकारात्मक दृष्टिकोनातूनच बघा. आरोग्याच्या बाबतीतही हा काळ सुधारणा घेऊन येईल. जे लोक बराच काळ आजारी होते त्यांना आता बरे वाटेल. ऊर्जा, उत्साह आणि कार्यक्षमता वाढेल. मात्र पैशांचा आनंद साजरा करताना आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. योग्य आहार, व्यायाम आणि ध्यान हे तुमचं गुपित शस्त्र असणार आहे. कारण पैसा कमावणं जितकं महत्त्वाचं आहे तितकंच आरोग्य जपणंही आवश्यक आहे. या काळात प्रेमसंबंध आणि वैवाहिक जीवनातही गोडवा वाढेल. जोडीदारासोबतचे नवे क्षण अनुभवायला मिळतील. अविवाहितांना अचानक लग्नाचे प्रस्ताव येतील. प्रेमात असणाऱ्यांना कुटुंबाची मान्यता मिळेल. हा काळ पैशांसाठी नाही तर नात्यांमध्ये स्थैर्य आणि आनंद देणारा ठरणार आहे. आता काही लोकांना वाटेल की अचानक एवढा पैसा आल्यावर तो हाताळता येईल का? होय, येणाऱ्या काळात पैसा खूप असेल, पण त्यासाठी आर्थिक शिस्त पाळणं गरजेचं आहे. उत्पन्न वाढलं तरी खर्च नियंत्रणात ठेवा. योग्य ठिकाणी बचत करा, गुंतवणूक करा, कारण पैसा जितका मोठा होतो तितकी जबाबदारीही मोठी होते. या काळात देव तुम्हाला परीक्षा घेईल. पैसा, मान सन्मान मिळाल्यावर अहंकार वाढला तर नशीब हळूहळू दूर जाईल. म्हणून लक्षात ठेवा, कधीही कोणाला कमी लेखू नका. गरिबांचा अपमान करू नका, उलट त्यांच्या मदतीला धावा. हा एक छोटासा पण महत्त्वाचा उपाय तुमचं नशीब कायम मजबूत ठेवेल. कुंभ राशींच्या स्त्रियांसाठी हा काळ विशेष शुभ आहे. घरगुती महिला असो वा करिअर करणाऱ्या, त्यांच्या मेहनतीला आणि बुद्धीला आता योग्य ओळख मिळेल. स्त्रियांना नव्या जबाबदाऱ्या, नवा सन्मान मिळेल. काही स्त्रिया स्वतःचा व्यवसाय सुरू करतील आणि त्यात भरघोस यश मिळवतील. या 140 दिवसांमध्ये विश्व तुमच्या बाजूने आहे. त्यामुळे तुम्ही केलेल्या प्रत्येक प्रामाणिक प्रयत्नाला फळ मिळेल. पण लक्षात ठेवा, फक्त पैशांसाठी काम करू नका. तुमच्या कामातून समाजाला, देशाला आणि गरजू लोकांना फायदा झाला तर देवाची कृपा अनेक पटींनी वाढेल. ज्यांनी आयुष्यात कर्ज, दारिद्र्य आणि अपमान सहन केला आहे त्यांच्यासाठी ही खरी संधी आहे. कारण या काळात केवळ आर्थिक प्रगती नाही तर आत्मसन्मानही परत येईल. लोक तुमचं नाव आदराने घेतील. तुम्ही समाजात उदाहरण ठराल. पण हे शक्य होईल फक्त तेव्हाच
जेव्हा तुम्ही प्रामाणिकपणे आणि नम्रतेनेच पुढे जाल, काळासाठी या काळात एखादी जुनी इच्छा पूर्ण होईल, जसे की स्वतःचं घर घेणं, गाडी घेणं किंवा मोठा व्यवसाय सुरू करणं. हा काळ तुमच्या प्रत्येक स्वप्नाला वास्तवात आणणारा ठरेल. मात्र स्वप्न पूर्ण झाल्यावरही कुटुंब आणि नात्यांना विसरू नका, कारण खरी संपत्ती म्हणजे कुटुंबातील प्रेम आणि साथ आहे. या 140 दिवसात तुमचं नशीब इतकं तेजस्वी असेल की लोक तुमच्याकडे आकर्षित होतील. काही लोक तुमच्याकडून मार्गदर्शन मागतील, तर काहींना तुमच्यासोबत काम करण्याची इच्छा असेल. यावेळी अहंकार न दाखवता प्रत्येकाला मदत करा, कारण जसं तुम्ही इतरांना वर खेचाल तसं विश्व तुम्हाला अजूनच वर नेईल. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, पैसा हा साधन आहे, अंतिम ध्येय नाही. येणाऱ्या काळात पैसा तुमच्याकडे सहज येईल, पण त्याचा उपयोग योग्य कार्यासाठी केला तरच त्याला अर्थ आहे. गरिबांच्या शिक्षणासाठी, समाज कल्याणासाठी आणि धर्मादाय कार्यासाठी दिलेला पैसा तुमच्या पिढ्यानपिढ्यांना फळ देईल. या 140 दिवसांच्या अखेरीस तुम्ही मागे वळून पाहाल आणि जाणवाल की तुमचं जीवन पूर्णपणे बदललं आहे. जिथे पूर्वी चिंता, संकट होती, तिथे आता पैसा, आनंद आणि समाधान असेल. पण या प्रवासात तुमचं खरं यश ठरेल ते म्हणजे एक काम, कृतज्ञता आणि दानधर्म. हाच उपाय तुम्हाला कायम मालामाल ठेवेल. म्हणून कुंभ राशींच्या प्रिय मित्रांनो, पुढील 140 दिवस तुमच्यासाठी सुवर्ण संधी आहेत. नशीब, पैसा, यश, मान सन्मान सगळं काही मिळणार आहे. पण लक्षात ठेवा, विश्व आपल्याला जितकं देतं तितकंच परत मागतं, दया, नम्रता आणि कृतज्ञतेच्या रूपाने. म्हणून हे एक काम नक्की करा, रोज देवाचे आभार माना आणि आपल्या उत्पन्नातून थोडा भाग गरजूंना द्या. मग बघा, तुमच्या आयुष्यात पैसा कधीच कमी होणार नाही. तर या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की कुंभ राशींच्या लोकांसाठी पुढील 140 दिवस किती शुभ आहेत ते. पैसा, मान सन्मान, यश सगळं मिळणार आहे. पण लक्षात ठेवा, हे नशीब टिकवण्यासाठी आणि वाढवण्यासाठी तुम्हाला रोज देवाचे आभार मानायचे आहेत आणि आपल्या उत्पन्नातून थोडा भाग हा गरजूंना द्यायचा आहे. हे एक काम, साधं काम केलं की तुम्ही विश्व तुमच्या बाजूने उभं राहील आणि तुमच्या जीवनात पैशांचा धबधबा कधीच थांबणार नाही. जर तुमचा विश्वास असेल तर आत्ताच या व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा. आणि अशाच नवनवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी आई असे टाईप करा. स्वामींचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल. तर भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.